विश्ववंद्य जगद्गुरू शंकराचार्य महाराज श्रींचा महासन्मान व आशीर्वचन सोहळा विश्ववंदनीय संतांच्या शुभहस्ते श्री यशवंत महादू सोरे यांचा यथोचित जीवन कार्याचा जीवन गौरव महासन्मान पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला। हा पुरस्कार देण्यासाठी भारतवर्षातील आशीर्वचन देण्यासाठी जगद्गुरू शंकराचार्य परमपूज्य स्वामी नारायणानंदजी तीर्थ काशीधाम पीठ उपस्थित होते। तसेच आशीर्वचन देण्यासाठी जगद्गुरू शंकराचार्य परमपूज्य स्वामी नरेंद्रानंदजी सरस्वती समेरू मठ, आशीर्वचन देण्यासाठी जगद्गुरू शंकराचार्य परमपूज्य स्वामी विद्यानिसिंह भारतजी करवीर मठ, आशीर्वचन देण्यासाठी राष्ट्रीय अध्यक्ष विश्व हिंदू संत परिषद हरिद्वार परमपूज्य स्वामी अरुणानंदजी महाराज, तसेच या कार्यक्रमाचे मार्गदर्शक म्हणून श्रीकृष्ण जन्मभूमी निर्माण न्यास मथुरा राष्ट्रीय धर्माचार्य विश्वगुरू सन्मानित हरिभक्त पारायण नामदेव महाराज हरड यांच्या मार्गदर्शनाखाली हा सोहळा संपन्न झाला। संयुक्त तत्वधान महासन्मान संत समिती या समितीच्या माध्यमातून श्री यशवंत महादू सोरे यांना जीवन गौरव पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला। हा इतका मोठा पुरस्कार मला या आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून प्राप्त झाला। अनेक कार्यक्रमामध्ये जातो, अनेक कार्यक्रमाला सहकार्य करतो आणि मी देखील अनेक कार्यक्रम केलेले आहेत, परंतु आजचा जो सन्मान आहे तो माझ्या आयुष्याला कलाटणी देणार आहे असं वक्तव्य या प्रसंगी आपलं मनोगत व्यक्त करताना श्री यशवंत महादू सोरे यांनी व्यक्त केलं। या कार्यक्रमासाठी केंद्रीय मंत्री श्री कपिल पाटील देखील उपस्थित होते। माझ्या कार्यकर्त्याला आज माझ्या समवेत इतक्या मोठ्या साधू संतांचा आशीर्वाद लाभत त्यांच्या शुभहस्ते जीवन गौरव पुरस्कार प्राप्त झालेला आहे, याचा मला सार्थ अभिमान आहे। अशा प्रकारचं वक्तव्य आपल्या भाषणामध्ये केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांनी व्यक्त केलं। या कार्यक्रमाच्या माध्यमातून श्री यशवंत महादू सोरे यांना शुभेच्छा देण्यासाठी परिसरातील अनेक मान्यवर उपस्थित होते। तर चला पाहूया या कार्यक्रमातील काही क्षणचित्रे। धर्मगुरु अतिशय मोठ्या प्रयत्नातून दादा पूजनीय शीतलगिरी गोवर्धन मथुरा या राज्याचे विश्व हिंदू जीवन गौरव पुरस्काराच्या निमित्ताने सन्मान सोहळ्याच्या निमित्ताने हा दिव्य असा हा बोधं चिदानंदं गुरुं ब्रह्म नमाम्यहम्। उपनिषद उप माने समीप, नि माने निश्चय, सद माने बैठना। आत्म तत्व की प्राप्ति के लिए, ब्रह्म तत्व की प्राप्ति के लिए, आत्म विद्या की प्राप्ति के लिए, ब्रह्म विद्या की प्राप्ति के लिए सविज्ञानार्थम गुरु एवाधिगच्छेत्। अमलात्मा परमहंस महात्मा अद्वैतदर्शी महात्मा तत्वदर्शी महान पुरुषों के चरणों में बैठना चाहिए। ऐसे प्रातः स्मरणीय वेदांत मनीषी अनंत श्री विभूषित काशी धन पीठाधीश्वर जगद्गुरु शंकराचार्य भगवान के चरणों में नमन करते हुए, सुमेर पीठ के शंकराचार्य भगवान के चरणों में नमन करते हुए हमें आप सबको आत्म विद्या और ब्रह्म विद्या को जानने की जरूरत है। यह श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ जो श्रुतियों का जानकार हो, जो आत्मा और ब्रह्म के अखंडता का अनुभूति कर लिया हो, वही बता सकता है आप है कौन और आपका है कौन। आप मेरा कौन है, मैं कौन हूँ, मैं कहाँ से आया हूँ, मुझे जाना कहाँ है, मेरे जीवन का लक्ष्य क्या है। अगर आपको यह जानना है तो जो श्रुतियों के जानकार हैं, जो आत्म विद्या ब्रह्म विद्या को जानते हैं, ऐसे ऋषियों के चरणों में, महान पुरुषों के चरणों में बैठना चाहिए और वंदन करना चाहिए। जैसा भगवान श्री कृष्ण गीता के 4 अध्याय में कहा, अर्जुन श्रद्धावान लभते ज्ञानम तत्पर समितेन्द्रिय ज्ञानम लब्ध्वा पराम शांति मचिरेणादि गच्छति।
बोले अर्जुन, अगर तू उस ब्रह्म को जानना चाहता है, उस आत्मा को जानना चाहता है, तब तुम किसी महापुरुष के शरण में जाओ। आए हुए हैं व्यास गादी पर विराजमान जगत गुरु शंकराचार्य काशी पीठाधीश्वर भगवान के पावन श्री चरणों में नमन। सुमेरु पीठ के शंकराचार्य भगवान के पावन श्री चरणों में मेरा बारंबार नमन। इस मंच पर विराजमान सभी संतों को मेरा प्रणाम। 5 वर्ष की आयु थी बालक ध्रुव की। साक्षात भगवान की गोद में बैठो, जो आपके पार ब्रह्म तत्व के पिता हैं। इस वचन को सुनकर ध्रुव माँ के कहे अनुसार और वन में विचरण और हरि को जानने के लिए और ब्रह्म परमेश्वर से परम पिता से मिलने के लिए 5 वर्ष का बालक घनघोर जंगल में जाता है। उसी प्रकार आपकी इस पावन भूमि में एक ऐसे महान संत जो विश्व गुरु से सम्मानित है का जन्म हुआ है। उन्होंने आज ध्रुव बन के आपको संपूर्ण विश्व के भारत भूमि के महान संत और शंकराचार्य भगवान के इस धरा पर दर्शन कराए हैं। नामदेव महाराज एक महान तपस्वी संत हैं और आप सभी धन्य हैं। धर्मपीठावर आसनस्थ व्हावं, धर्मपीठावर पदार्पण करावं। आगमन झालेलं आहे, तरी पूजनीय वंदनीय राजगुरु भगवान गिरीजी महाराज समाधीपीठ कोल्हापूर यांना आसन ग्रहण करावं। प्रातस्मरामि हृदि संस्फुरदात्मतत्त्वम् सच्चित्सु खऱ्या अर्थाने समाजाची सेवा करण्याची संधी परमेश्वराने त्यांना दिली आणि यापुढेही आता केंद्रीय मंत्री झाले म्हणजे मला वाटतं आपल्या समाजामध्ये सर्वोच्चतम पद हे पहिल्यांदा आहे आणि हे पद प्राप्त करण्यासाठी खारूचा वाटा माझाही आहे, कारण मी मत दिलेलं आहे आणि म्हणून माझा हक्क आहे की माझ्या राजाचं सुद्धा यथोचित त्या ठिकाणी सन्मान व्हावं। त्यांचा सन्मान झालेला आहे। ज्यांच्या माध्यमातून हा कार्यक्रम उभा आहे ते आदरणीय सोरे साहेब, त्यांना जगद्गुरु शंकराचार्यांच्या हस्ते जो जीवन गौरव पुरस्कार मिळतोय आणि तो पुरस्कार आदरणीय कलकत्त्याहून आलेली आमची लाडकी कन्या नम्रता यांनी पुढील नियोजन करा। जागतिक महासन्मान जीवन गौरव सोहळा is getting over here. सन्मानित करण्यात येत आहे, तरी त्यांनी सन्मानाचा स्वीकार करावा। धन्यवाद याच्यासाठी देतो की देशाच्या कानाकोपऱ्यातनं ज्या ज्या ठिकाणी हिंदू धर्माची पताका फडकवलेली आहे तिथून सगळे धर्मगुरू एका ठिकाणी आणून भिवंडी तालुक्यातील जनतेला त्यांनी या धर्मगुरूंचा दर्शन घेण्याचा लाभ मिळवून दिला, म्हणून त्याला मी धन्यवाद देतो। आणि मला असं वाटतं की एवढ्या सगळ्या धर्मगुरूंच्या उपस्थितीमध्ये एखाद्या व्यक्तीला जीवन गौरव पुरस्कार हा पहिल्यांदाच दिला गेला असेल आणि तो यशवंत सोरे यांना दिला गेला, म्हणून आपल्या सगळ्यांच्या वतीने यशवंत सोरे यांचं मी अभिनंदन करतो की सामाजिक क्षेत्रामध्ये उल्लेखनीय काम केलेल्या व्यक्तींचा जीवन गौरव पुरस्कार होतो। मी आता महाराजांना सांगितलं की एवढ्या कमी वयात जीवन गौरव पुरस्कार मिळाला। यशवंत मला सांगतो साहेब 50 वर्ष झाली, तर मला 61 वर्ष झाली, मला जीवन गौरव पुरस्कार नाही मिळाला, तो यशवंतला मिळाला। हे माझ्या सहकार्याने माझ्यापेक्षा एक टप्पा पुढे पाऊल टाकलं, त्यामुळे ह्या गोष्टीचा निश्चितपणाने मला अभिमान आहे, आनंद आहे। प्रत्येक ठिकाणी महाराज जेव्हा जेव्हा कार्यक्रमाला जातो वेगवेगळी माणसं असतात, काही तीच असतात। मी तुमच्या सत्संगाबद्दल नेहमी सांगत असतो, काही लोकांनी ऐकलेलं असेल
पण महाराजांनी आज सांगितलं इकडे सत्संग के बारे में आपने बात की अभी. तर एकदा असं झालं की नारदाला प्रश्न पडला की सत्संगाचा फायदा काय. नारद गेला ब्रह्मदेवाकडे. ब्रह्मदेवाला सांगितलं की देवा सत्संगाचा फायदा काय. देवाने सांगितलं की अरे नारदा तू तर पंडित आहेस, तुला असा प्रश्न पडावा याचं आश्चर्य आहे. तरी तू विचारतो म्हणून तुला सांगतो की जा ती समोर मुंगी आहे, त्या मुंगीला विचार सत्संगाचा फायदा काय. नारद जाऊन त्या मुंगीला प्रश्न विचारतात, सांग सत्संगाचा फायदा काय. असा नारदाचा प्रश्न मुंगीच्या कानावर पडतो, मुंगी मरून पडते. पुन्हा नारद देवाकडे येतात, घडलेली घटना सांगतात. देवाला विचारतात आता काय करू. देव पुन्हा सांगतात की तू तिकडे रानामध्ये एक वासरू चरतोय, त्या वासराला जाऊन हा प्रश्न विचार. नारद पुन्हा जाऊन त्या वासराला हा प्रश्न विचारतात, वासरा सांग सत्संगाचा फायदा काय. जसा नारदाचा प्रश्न वासराच्या कानावर पडतो, वासरूही मरून. नारद पुन्हा देवाकडे येतात, देवाला घडलेली घटना सांगतात. आता काय करू म्हणून विचारतात. देव नारदाला सांगतात की आपल्या राज्यामध्ये राजाच्या घरी आताच राजपुत्र जन्माला आलेला आहे, त्या राजपुत्राला जाऊन हा प्रश्न विचार. नारदाला घाम फुटतो. मागच्या 2 घटना लक्षात असतात. तर राजाच्या घरी गेलो, राजपुत्राचं काही उलट सुलट झालं तर राजा काही मला सोडणार नाही. पण शेवटी देवाज्ञा आहे. नारद राजवाड्यात जातो, वर्दी देतो, आल्याची सन्मानाने नारदाला महाराजांकडे नेलं जाते. येण्याचं काय कारण म्हणून महाराज विचारतात. नारद सांगतात की मला राजपुत्राला एक प्रश्न विचारायचा आहे. महाराज सांगतात राजपुत्राचा जन्म आताच झालाय, तो तुमच्या प्रश्नाचं उत्तर कसं देईल. नारद त्याला सांगतात देवाज्ञा आहे, मला प्रश्न विचारावा लागेल. सन्मानाने राणीच्या महालात त्याला नेलं जाते. नारद तिथे गेल्यावर राजपुत्राला विचारतात, राजपुत्रा सांग सत्संगाचा फायदा काय. जसा प्रश्न राजपुत्राच्या कानावर पडतो, राजपुत्र बोलायला लागतो. राजपुत्र नारदाला सांगतात की महाराज मुनिवार, तुम्ही मला ओळखलं नाही का. मुंगीच्या आणि वासराच्या जन्मात मीच होतो, तुमचा सत्संग लाभला म्हणून मी राजाच्या घरी राजपुत्र म्हणून जन्माला आलो. श्रद्धेचा जो केवळ होता असेल, ज्या ठिकाणी श्रद्धा, प्रेम आणि विश्वास आहे, त्याच ठिकाणी धर्माचं वास्तव्य आहे. पराधर्म भयावह. जसं दुसऱ्या धर्मामध्ये आपण जर आगमन केलं किंवा आपण जाण्याचा प्रयत्न केलं तर तिथं सुख मिळत नाही, तिथं भीती आहे. स्वधर्मामध्ये जर मरण जरी आलं तरी तिथे सुख आहे. असा हा सर्वश्रेष्ठ भारतीय सनातनी धर्म हा टिकून ठेवण्याचं कार्य सनातन संतांच्या माध्यमातून, जगद्गुरु शंकराचार्यांच्या माध्यमातून अद्ययावत आतापर्यंत तो टिकलेला आहे. आणि टिकवण्याचं कार्य आपण करायचंय. धर्म रक्षित रक्षित. हा सज्जन व धर्माचं रक्षण केलं तर धर्म आपलं रक्षण करत असतो. मग तुम्ही म्हणाल धर्म खतरे में है क्या. लक्ष द्या इकडे सरोज साहेब. धर्म खतरे में है क्या. धर्म तो स्वयं भगवान की मूर्ति है, तो धर्म खतरे में होगा. धर्म खतरे में नहीं है. जो धर्म के अनुसार चलता नहीं है वो खतरे में है. भीती कोणाला आहे. आम्ही काय घाबरतो. आमच्यावरती आक्रमण का होतात. आम्ही याला नाव ठेवतो, आम्ही दुसऱ्या धर्माला नाव ठेवतो, पण आम्हाला त्रास जो आहे तो कुणाचा आहे. आमच्या घरातून आहे. आली पाहिजे. मी म्हटलं महाराज काय करावं लागेल. 153 गावामध्ये दररोज संध्याकाळी 7 वाजता अखंड हो. शिवाजी महाराज की जय भवानी, जय भवानी. भगवान ही हैं, परमात्मा ही हैं, भगवान शिव ही हैं, भगवान नारायण ही हैं. वहीं से उनकी परंपरा चली हुई है. नारायणम पद्मभवम वशिष्ठम
शक्तिम चतत्पुत्पराशरम च व्यासम शुकम गौड़ पदम महंतम। ये हमारी परंपरा चली आ रही और उसी परंपरा में ऊर्धाम नाम सुमेर पीठाधीश्वर स्वामी नरेंद्र सरस्वती जी महाराज जी का जो ये क्रांतिकारी भाषण हुआ, उपदेश हुआ, वो आज इसकी मांग है। भारतवर्ष की युवा लोगों को जागृत करने के लिए ऐसी वाणी महापुरुषों के मुख से निकलती है। ऋषि विश्वामित्र जब परेशान हो गए तब राम जी की मांग करते हैं, अनुज समेत देहु रघुनाथा निश्चर बध कब हो सनाथा। असुर समूह सतावही मोही। ऋषि विश्वामित्र कहते हैं असुरों का समूह हमें सताता है। इस सृष्टि में जब से सृष्टि पैदा हुई तभी से दो प्रकार की व्यवस्था हो गई। हम जब बचपन में छोटे छोटे होते हैं तो माँ सिखाती है इस चीज को छूना है, इसे नहीं छूना है, इसे मुख में डालना है, इसको नहीं डालना है, ये करना है, ये नहीं करना है। विधि निषेध की व्यवस्था हो गई ना दो प्रकार से, क्योंकि छोटे बच्चे को बचाना है, देश को बचाना है, राष्ट्र को बचाना है, सनातन धर्म को बचाना है, वेद को बचाना है, गाय को बचाना है, कन्या को बचाना है, सती नारियों को बचाना है, दानवीरों को बचाना है, निर्लोभी यज्ञ विद्वान ब्राह्मण, इनके द्वारा ये संपूर्ण विश्व धारण होता है। इस सातों के द्वारा पृथ्वी का धारण होता है। गौ की रक्षा भी जरूरी है, विप्रों का रक्षण भी जरूरी है, वेद की रक्षा जरूरी है, यज्ञ की रक्षा जरूरी है, सती नारियों का रक्षण जरूरी है। निर्लोभी और वीर सूरवीर दानवीर, इनके द्वारा ये पृथ्वी सुशोभित होती है। इनके द्वारा पृथ्वी, इनका संरक्षण अवश्य होना चाहिए। जिस राष्ट्र में, जिस देश में इनका रक्षण होगा उसी से प्रजा रक्षित होती है, समाज राष्ट्र भी सुरक्षित होता है। हमें आपको सुरक्षित रहने के लिए, अपने धर्म को बचाने के लिए, अपनी परंपरा को बचाने के लिए, अपने वर्ण आश्रम को बचाने के लिए, वेद को बचाने के लिए संघर्ष तो करना ही पड़ेगा। अगर संघर्ष करने से पीछे हटेंगे तो निश्चित बात है कि धर्म का रक्षण होना कठिन है। हमारे अनंतकालीन भारतीय संस्कृति में पले हुए विद्वान पारदर्शी महात्मा ऋषि मुनि अवतार भारत के अनंतकालीन संस्कृति में निरंतर हर प्रदेशों में, हर जिलों में, गांवों में पले बढ़े हुए हैं और उन्होंने निरंतर धर्म और संस्कृति की रक्षा के लिए प्राण प्रण से अपने को अर्पित समर्पित किया है। इसलिए हमें और आप सब लोगों को सजग रहना पड़ेगा। व्यासपीठावरील सर्व विश्वगुरु, खरंच म्हणतात ना, संत आले घरा तोची दिवाळी दसरा। आज मला खरोखर भारावून गेल्यासारखं वाटतंय की मी म्हणजे मी जगलो, एवढी वर्ष जगलो, त्याचं काहीतरी सार्थक झालं। कारण अशा प्रकारचा मी कधी आयुष्यातही विचार केला नसेल की ज्या कुंभमेळ्यासाठी आपण तडफडतो, त्याच्या दर्शनासाठी, तिथं जाण्यासाठी, तो जमतेम सर्व कुंभमेळाच आज इथं व्यासपीठावर आपल्याला दिसत आहे। खरोखरच मी स्वतःला भाग्यवान समजतो। आणि तसा विचार केला तर एवढं माझं भाग्य नाही, परंतु आपल्या सर्वांचा आशीर्वाद आणि आपल्या सर्वांचं प्रेम, ह्यामुळेच मी आजपर्यंत पोहोचू शकलो। खरंच आपलं असंच प्रेम माझ्यावर राहू द्या। तसा जर विचार केला, आपले हरड महाराज आहेत, बजागे महाराज आहेत, यांनी मला खूप मार्गदर्शन केलं आणि त्यांच्याच प्रेरणेतून हा आजचा कार्यक्रम
हा सक्सेस झालेला आहे. खरोखरच मी परत एकदा सांगतो की अतिशय चांगल्या प्रकारचं आणि माझ्या जीवनात जो मला जीवन गौरव पुरस्कार मिळाला, आता केंद्रीय मंत्री कपिल पाटील साहेब यांनी सांगितलं की यशवंत एवढ्या कमी वयात तुला जीवन गौरव पुरस्कार मलाही मिळाला नाही. मी त्यांना बोललो, साहेब कमी वय कुठं, माझं पण 50 वर्ष वय झालेलं आहे. परंतु ते बोलले खरोखरच हा अतिशय चांगला सन्मान आहे आणि हा सन्मान मला मिळाला. तसेच सर्वजण इथे आपण व्यासपीठावर आलात, या कार्यक्रमाची शोभा वाढवली. तसेच सर्वजण आपणही सर्वजण आलात आणि कारण जर कोणी पाहुणेच नसतील तर कार्यक्रमाला शोभाच नाही. त्याच्यामुळे आपण सर्वजण आलात. खरोखरच मी मनापासून आपल्या सर्वांचे आभार मानतो, व्यासपीठाचे आभार मानतो. जे कळांची व्यंकटे सांडो तया सत्कर्मे रती वाढो भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे दुरितांनी जात वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची माती आळी अनवरत भूमंडळी भेटो त्या भूता सदा कल्पतरुचे आरव चेतना चिंतामणीचे गाव बोल जे आरव पियुषांचे चंद्र मेजे आलांजन मार्तंड जे तापहीन हे सर्वांनी सर्व सज्जन सोयरे हो किंबा. कार्यक्रमाच्या निमित्ताने साहेब, अभिमन्यू पाटील साहेब, आपण सर्वजण एका नगाचं आपल्या सर्वांचं सगळ्या जोशी साहेब आपलं हार्दिक आभार. सर्व पाहुण्यांना विनंती आहे. शुभाशीर्वाद शुभेच्छा दिल्याबद्दल आपलं सर्वांचं लाडकी लेक आली.